लग्नानंतर माझी बायको प्रत्येक आठवड्याला तिच्या भावाच्या घरी जायची. माझ्या घरचे तिला जाण्यासाठी नकार द्यायचे, पण ती कोणाचंच ऐकत नसायची. एका दिवशी मी लपून तिचा पाठलाग करत तिच्या माहेरी गेलो. जेव्हा मोलकरीणने दरवाजा उघडला तेव्हा मी तिच्या भावाच्या रूममध्ये वाकून पाहिलं. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझी बायको तर... माझं लग्न एका मुलीसोबत झालं होतं. ती खूप सुंदर होती आणि आमचं लग्न खूप घाई गडबडीत झालं होतं. त्यामुळे आम्ही मुलीच्या घरच्यांची जास्त चौकशी वगैरे केली नव्हती. फक्त आम्हाला एवढंच माहीत होतं की मुलीला आई वडील नाहीत आणि तिला फक्त एक भाऊ आहे आणि तिचा भाऊसुद्धा विवाहित आहे. मुलगी दिसायला खूप सुंदर आणि शिकली सवरलेली होती. त्यामुळे माझं लग्न पूनमसोबत जमवण्यात आलं. काही दिवसानंतर माझं आणि पूनमचं लग्न अगदी धूमधडाक्यात झालं. पूनम नवरी बनून माझ्या घरी आली. ती खूप चांगली मुलगी होती. ती घरी येताच तिनं पूर्ण घराचा ताबा घेतला. ती माझ्या आईवडिलांना खूप मान द्यायची आणि माझी सुद्धा खूप काळजी घ्यायची. आम्ही सगळेजण पूनममुळे खूप खुश होतो. पण तिला एक विचित्र सवय होती. ती म्हणजे काहीही झालं तरी ती प्रत्येक आठवड्याला तिच्या माहेरी जायची. लग्न झाल्यानंतर ती नवीन असल्यामुळे आम्ही तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण लग्न करून नवीन घरात आल्यानंतर मुलीला त्या घरात सगळ्यांसोबत मिक्स होणं आणि नवीन लोकांना आपलं करून घेणं थोडं अवघड जातं. पण आता लग्नाला 3 ते 4 महिने झाले होते, तरी सुद्धा पूनमची तीच रुटीन चालू होती. मला खूप विचित्र वाटू लागलं. ती कितीही आजारी असली किंवा घरी कितीही पाहुणे आले तरी ती आठवड्यातून एकदा तिच्या माहेरी न चुकता जात होती. मी तिला खूप समजावलं की प्रत्येक आठवड्याला माहेरी जाणं चांगली गोष्ट नाही. पण मला सगळ्यात विचित्र गोष्ट ही वाटायची की मी जेव्हाही तिला म्हणायचो की तुला तुझ्या माहेरी सोडायला येईल, तेव्हा ती मला सोबत येऊ द्यायला तयार होत नसायची. ती तर तिच्या माहेरी एकटीच जाणं पसंत करत होती. लग्न झाल्यानंतर ते नवीन असताना सुरुवातीला कधी कधी माझ्यासोबत माहेरी यायची, पण जसजसे दिवस जात होते तेव्हापासून ती एकटीच माहेरी जाऊ लागली होती. तिच्या अशा वागण्याचा मला खूप राग येत होता. पण ती आमच्यासोबत इतकं चांगलं राहायची की इच्छा नसतानाही मला माझा राग कंट्रोल करावा लागत असायचा. पण कधीपर्यंत मी माझ्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवू शकणार होतो, कारण कोणत्याही माणसासाठी हे सहन करणं खूप अवघड असतं. जेव्हा त्याची बायको त्याच्यापासून काही गोष्टी लपवत असेल, कधी कधी माझ्या डोक्यात विचार यायचा की माझी बायको मला मी माहेरी जात आहे म्हणून दुसरीकडेच कुठेतरी जात नसेल ना. या सगळ्या प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घालून ठेवला होता. त्यानंतर मी विचार केला, जेव्हा ती या आठवड्यात तिच्या भावाच्या घरी जाईल तेव्हा मी लपून तिचा पाठलाग करेन आणि जाऊन बघेन की ती कुठे जाते आणि काय करते. एके दिवशी तिला तिच्या माहेरी जायचं होतं. तिने मला सकाळी सांगून ठेवलं होतं की मला आज माझ्या भावाच्या घरी जायचं आहे. आता तिला थांबवलं तरी ती थांबणाऱ्यांमधील नव्हती, त्यामुळे मी तिला जाण्याची परवानगी दिली. त्यानंतर मी ऑफिसला जाण्यासाठी निघालो. पण मी ऑफिसला जाण्याऐवजी मी माझ्या ओळखीच्या मित्राच्या दुकानावर जाऊन बसलो. मी तिला पाहिलं की मी ऑफिसला निघाल्यानंतर काही वेळानंतर ती ऑटो रिक्षामध्ये बसून माहेरी जाण्यासाठी निघाली. मी माझ्या मित्राची मोटारसायकल घेतली आणि त्याचंच हेल्मेट घातलं, म्हणजे ती मला ओळखू शकणार नव्हती, आणि त्याच ऑटो रिक्षाचा पाठलाग मी करू लागलो. जेव्हा रिक्षा तिच्या भावाच्या घरासमोर जाऊन थांबला तेव्हा माझ्या मनातला पहिला संशय निघून गेला की ती तिच्या भावाच्याच घरी जात असते. ती घरामध्ये निघून गेली. मी बाहेरच थांबून विचार करू लागलो होतो की मला तिच्या पाठीमागे जायला पाहिजे किंवा नाही. जर मी आतमध्ये गेलो आणि तिच्या भावाने आणि वहिनीने मला विचारलं की तू अशा प्रकारे पूनमचा पाठलाग करत का आला आहेस, जर तुला यायचं होतं तर तू पूनमसोबत यायचं होतं ना, मी या प्रश्नाचं काय उत्तर देऊ. खूप वेळ मी याचाच विचार करत होतो. खूप विचार केल्यानंतर मी दरवाजाची बेल वाजवली. विचार केला जे होईल ते बघून घेता येईल. मोलकरीणने दरवाजा उघडला आणि दरवाजावर मला बघून ती खूप हैराण झाली. मी तिला विचारलं की घरी कोण कोण आहे. तिने मला सांगितलं की तुमची बायको आहे. मी तिला विचारलं की दादा आणि वहिनी नाहीत का, तेव्हा ती नाही म्हणाली. ती तर मला आल्या पावली परत पाठवत होती, पण मी तिला बाजूला सारून आतमध्ये गेलो. ती मोलकरीण असल्यामुळे ती मला काहीच म्हणू शकली नाही. जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा मला एका रूममध्ये बोलण्याचा आवाज येऊ लागला होता.
आणि तो आवाज माझ्या बायकोचा म्हणजे पूनमचा होता. जेव्हा मी थोडासा दरवाजा उघडून आतमध्ये वाकून पाहिलं तेव्हा आतमधलं दृश्य पाहून मी पार हादरूनच गेलो. रूममधलं ते दृश्य पाहून मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की माझी बायको एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते. हे सगळं बघून मी आल्या पावली परत निघून आलो. मी मोलकरीणला ठणकावून सांगितलं की मी इथं आलो होतो, हे कोणालाच सांगू नकोस. मोलकरीण सुद्धा खूप घाबरली होती. ती मला म्हणाली, काय झालं साहेब? तेव्हा मी तिला म्हटलं, काहीच नाही, तू फक्त मी जे सांगितलंय तेवढंच कर, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. मी तिथून सरळ घरी निघून आलो आणि मी स्वतःलाच माझ्या रूममध्ये बंद केलं आणि विचार करू लागलो की माझ्यामध्ये अशी काय कमी आहे की माझी बायको या थरापर्यंत गेली. आणि माझ्या मनात जो संशय होता तो आता खरा ठरला होता. मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. संध्याकाळी माझी बायको घरी आली तेव्हा ती खूप नॉर्मल असल्यासारखी वागत होती. ती तर आता रोज खूप जास्त आनंदी राहू लागली होती. पण मी जे दृश्य पाहिलं होतं ते दृश्य माझ्या नजरेसमोरून जातच नव्हतं. त्यामुळे तिच्याशी बोलण्याचा माझा बिलकुल मूड नव्हता. मी माझी तब्येत खराब असल्याचं कारण सांगितलं आणि अंथरुणावर पाठ टाकली. ती माझ्या पुढे पुढे करू लागली, पण मला तिचं हे वागणं आता मुळीच आवडत नव्हतं. आणि माझ्या घरच्यांची काळजी घेणं हे मला आता सगळा ढोंगीपणाच वाटत होता. कधी कधी माझ्या मनात यायचं की कदाचित तिचं लग्न माझ्यासोबत जबरदस्तीने करण्यात आलंय. तिला सोडून द्यावं म्हणजे ती माझ्या आयुष्यातून मुक्त होईल आणि ती तिच्या जगामध्ये खुश राहील. पण नंतर विचार यायचा की अगोदर हे तरी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे की तिनं असं का केलं. या सगळ्यांचा विचार करत करतच एक आठवडा निघून गेला. मला अजून एक धक्का देणारी गोष्ट समजली. जर ही गोष्ट मला सगळं नॉर्मल असताना मिळाली असती तर मला खूप आनंद झाला असता. माझी बायको आता आई बनणार होती, पण मला तर तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलावर सुद्धा संशय येऊ लागला होता की कदाचित हा मुलगा माझा आहे की नाही. या विचाराने मी पार गोंधळून गेलो होतो. मी ठरवलं की चला तिच्यासोबत आपण 9 महिने खूप आनंदाने राहूयात आणि तिला माझ्या मनात काय चालू आहे याबद्दल अजिबात संशय येऊ देणार नाही की मला तिच्याबद्दल सगळं काही समजलं आहे. दिवस निघून जातील आणि 9 महिन्यानंतर माझी बायको बाळांत होईल. त्यानंतर मी त्या मुलाची DNA टेस्ट करीन आणि माहीत करून घेईन की हा मुलगा कोणाचा आहे. माझ्या डोक्यात तर हे सर्व काही चालू होतं की त्या दिवशी रूममध्ये कोण होतं. एके दिवशी जेव्हा माझी बायको माहेरी निघून गेली तेव्हा मी तिच्या मागे मागे तिच्या माहेरी गेलो. मोलकरीण तिच्या घरी परत गेली होती. घरी फक्त वहिनी होती. तिथे काही वेळ बसल्यानंतर माझ्या बायकोचा भाऊ सुद्धा घरी आला. माझ्या बायकोचा भाऊ एका हाताने दिव्यांग होता, पण तो दिव्यांग असताना सुद्धा तो रोज मेहनत करायचा आणि घर खर्च भागवायचा. मला माझ्या बायकोच्या भावाचा खूप गर्व वाटायचा. माझ्या बायकोला मी त्या दिवशी दुसऱ्यासोबत रूममध्ये बघून सुद्धा तिच्या भावामुळे मी तिला सोडून दिलं नव्हतं. आणि हे मलाच नाही तर कोणत्याही माणसाला सहन होण्याच्या पलीकडचं होतं. ती तर माझ्या मनातून तेव्हाच उतरली होती, पण तिच्या भावामुळे, तिच्या भावाचा विचार करून मी गप्प बसलो होतो. तिचा भाऊ खूप मेहनत करून घर चालवत होता आणि त्याने त्याची पूर्ण कमाई आपल्या बहिणीवर खर्च करून धूमधडाक्यात लग्न लावून दिलं होतं. त्याची बहीण म्हणजे लपून छपून असे खेळ खेळत होती. त्यामुळे मी ठरवलं होतं की माझ्या बायकोवर पूर्ण लक्ष ठेवेल आणि तिच्या विरोधात सगळे पुरावे जमा करून सत्य काय आहे ते तिच्यासमोर आणेन. म्हणजे नंतर माझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही की मी काहीच चौकशी किंवा सत्य जाणून न घेताच तिच्यावर संशय घेतला. कारण म्हणतात ना की कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा खोटं असू शकतं. हळूहळू दिवस निघून जात होते. मी आता माझ्या बायकोची खूप काळजी घेऊ लागलो होतो. कारण जर ती चांगलं असण्याचं नाटक करू शकते तर मी सुद्धा करू शकत होतो. माझ्या घरच्यांना तर वाटत होतं की ती आता आई बनणार आहे, त्यामुळे मी तिची इतकी काळजी घेत आहे. माझ्या घरचे सुद्धा तिची खूप काळजी घेऊ लागले होते. पण विचार करायला लावणारी गोष्ट तर ही होती की ती प्रेग्नेंट असताना सुद्धा ती तिच्या भावाच्या घरी दर आठवड्याला न चुकता जात होती. ती प्रत्येक आठवड्याला तिच्या भावाच्या घरी जात होती. माहित नाही यामागं काय कारण होतं. मी आणि माझ्या घरची तिला खूप वेळ जाण्यास परवानगी देत नसायचो. आम्ही तिला म्हणायचो की आता तुझी अवस्था खूप अवघड आहे, त्यामुळे तू घराच्या बाहेर पडू नकोस. तुझ्या भावाला किंवा वहिनीला इथे येऊन भेटायला सांग. पण माझी बायको म्हणायची की नाही,
मला तिथे एका तासासाठी का कधी-कधी होईना आम्ही डॉक्टरकडे पण मला जायचो. जावं लागेल. तेव्हा ती मला म्हणायची, तुम्ही घरी जाऊ शकता, मला माझ्या भावाच्या घरी जायचं आहे. मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटायचं की तिच्या घरचे तिच्यावर एवढं प्रेम करत होते, तर मग ते कधी कधी तिला पण भेटायला काय येत नाहीत. पण ते लोक आमच्या घरी येत नव्हते. पण कधी कधी कार्यक्रम वगैरे असल्यानंतर ते घरी यायचे. मी त्यांच्याशी या गोष्टीवर खूप वेळेस बोललो सुद्धा होतो की तुम्ही पूनमला भेटायला काय येत नाहीत. तेव्हा तिचा भाऊ म्हणायचा की बहिणीच्या घरी सारखं सारखं जाणं बरं वाटत नाही. तेव्हा मला तिच्या भावाच्या या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की ते दोघे तर एकाच आईवडिलांची मुलं होती, पण माझ्या बायकोचा भाऊ खूप खानदानी होता. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेत होता. आणि एक म्हणजे माझी बायको किती खालच्या थरापर्यंत गेली होती. ती तिच्या भावाला आणि भावजाला धोका देत होती. मी तर या गोष्टीचा विचार करू लागलो होतो की मी जे काही माझ्या डोळ्याने पाहिलं होतं ते सत्य आहे की नाही. कारण माझ्या बायकोकडे बघून तर असं वाटत नव्हतं की ती मला पसंत करत नाही. ती तर माझ्या आईवडिलांसोबत सुद्धा खूप चांगल्या प्रकारे राहत होती. जर तिच्या आयुष्यात आणखीन कोणी दुसरं असतं तर नक्कीच ती माझ्या घरी माझ्या आईवडिलांसोबत विचित्र वागली असती आणि घरी लक्ष सुद्धा दिलं नसतं. आता ती दर आठवड्याला तिच्या भावाच्या घरी जात असल्यामुळे मला तिचा खूप राग येऊ लागला होता. ती कोणाचंच काहीच ऐकत नव्हती आणि तिच्या भावाच्या घरून आल्यानंतर ती आमच्यासोबत अशा प्रकारे वागायची की नाईलाजाने आम्हाला तिच्याबद्दल असलेला राग विसरावा लागायचा. डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट सांगितली होती, पण तिचा असा हट्ट होता की प्रेग्नन्सीचे हे दिवस तिला तिच्या भावाच्या घरीच घालवायचे होते आणि मुलाला जन्मसुद्धा तिच्या भावाच्याच घरी द्यायचा होता. पण माझी आई यासाठी मुळीच तयार नव्हती. कारण आमच्या घरची परंपरा अशी होती की सुनेचं पहिलं मूल माहेरी नाही तर सासरी जन्माला यायला पाहिजे. या गोष्टीवरून आमच्या घरी थोडीफार भांडणसुद्धा झाली. कारण पूनमला काहीही झालं तरी तिच्या माहेरीच राहायचं होतं आणि माझ्या आईला मात्र तिला इथून जाऊ द्यायचं नव्हतं. मी या गोष्टीवरून सुद्धा पूनमला खूप रागावलो होतो की तुझ्या माहेरात असं काय आहे की काही झालं तरी तुला तिथेच जायचं आहे. तुला आमच्या बोलण्याचं काहीच देणं घेणं नाही. जर तुला तुझ्या दादाला आणि वहिनीला भेटायचं आहे तर ते लोक स्वतःसुद्धा इथे येऊ शकतात. दादाला आणि वहिनीला भेटायचं हा तर फक्त एक बहाणा होता. कारण सत्य काय आहे ते मला माहीत झालं होतं. मी मनाशी ठरवलं होतं की काही झालं तरी मी तुला माहेरी जाऊ देणार नाही. तिने कितीही हट्ट धरला आणि तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी कितीही तरसत असला तरीही मी तिला माहेरी जाऊ देणार नाही. जर तिला तिच्या प्रियकराला भेटायचं असेल तर ती न आल्यामुळे तिचा प्रियकर माझ्या घरी येईल, तेव्हा मी तिला रंगे हात पकडेन. तिच्या वहिनीने समजावल्यामुळे आणि आम्ही सगळ्यांनी विरोध केल्यामुळे ती गप्प बसली. पण ती आता खूप टेन्शनमध्ये दिसू लागली होती, जणू तिचं काहीतरी हरवलं आहे. आम्ही सगळेजण सारखं सारखं तिच्या टेन्शन घेण्यामागचं कारण विचारत होतो, पण ती काहीच सांगत नव्हती. काही दिवसानंतर आमच्या घरी खूप सुंदर मुलीचा जन्म झाला. माझे आई वडील त्या मुलीला बघून खूप खुश झाले, कारण ती दिसायला इतकी सुंदर होती की तिला बघून कोणीही प्रेमाने तिला जवळ घेईल. पण माझ्या मनात जो संशय होता त्यामुळे मी थोडं दूरच उभा होतो. मला तर वाटत नव्हतं की ही माझी मुलगी आहे. आमच्या घरी मुलांचा जन्म होऊन 7 दिवस झाल्यानंतर लगेच मुलांचे केस कापण्यात येत होते. त्यामुळे त्या परंपरेनुसार 7व्या दिवशी मुलीचे सगळे केस कापण्यात आले. त्यानंतर मी त्या मुलीचे काही केस घेतले आणि DNA टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलो. आता मी खूप बेसब्रीने रिपोर्टची वाट बघू लागलो होतो. त्या मुलीची सुंदरता आणि निरागसपणा मला तिच्याकडे आकर्षित करत होता, पण इच्छा असून सुद्धा मी तिला जवळ घेऊ शकत नव्हतो. त्यामुळेच मी त्या मुलीला जास्त घेत नव्हतो. सगळ्यांना मी हेच म्हणायचो की ती अजून लहान आहे आणि तिला उचलून घ्यायची मला भीती वाटते. आणि ही खूप साधारण गोष्ट होती की खूप सारे लोक छोट्या मुलांना उचलून घेण्यास घाबरतात, कारण लहान मुलांना उचलणं तेवढं सोपं नसतं. परंतु आता मुलीचा जन्म होऊन 1 महिना झाला होता आणि आता आमच्या घरी नवीनच नाटक सुरू झालं. जेव्हा मुलगी 1 महिन्याची झाली तेव्हा पूनम म्हणू लागली की आता मला काही झालं तरी माहेरी जायचं आहे. तिचा भाऊ आणि भावजय तिला घेण्यासाठी आले. ते म्हणाले की आता आम्हाला पूनमला आमच्या घरी घेऊन जायचं आहे. ते खूप विनंती करू लागले. त्यामुळे माझ्या आईने पूनमला घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली. जेव्हा पूनमला समजलं की माझ्या आईने तिला तिच्या माहेरी जाण्यास परवानगी दिली आहे तेव्हा ती गरजेपेक्षा जास्त आनंदी झालेली दिसली. मी विचार केला
की मी जो काही विचार करत आहे तो जर खरा असेल तर ती नक्कीच तिच्या माहेरी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जात आहे. ही मला आनंदाने जगू देणार नाही. त्यामुळे ती माहेरी जाताच मी तिसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीला भेटण्याचा बहाणा करून मी तिच्या माहेरी गेलो. मी खूप वेळ बाहेर सोफ्यावर बसून राहिलो, पण मला तिथे काहीच वेगळं जाणवलं नाही. पण हैराण करून टाकणारी गोष्ट तर ही होती की अगोदर तिच्या घरी फक्त एकच मोलकरीण होती, पण त्या लोकांनी आता एका माणसाला सुद्धा नोकर म्हणून ठेवलं होतं. मी त्यांना विचारलं की तुम्ही या माणसाला नोकर म्हणून का ठेवला आहे? तेव्हा तिचा भाऊ म्हणाला की माझ्या बायकोची तब्येत सध्या ठीक नाही, त्यामुळे ती जास्त काम करू शकत नाही. आणि आता या दोघी मायलेकी आल्या आहे तर कामसुद्धा वाढलं आहे, त्यामुळे आम्हाला 2 नोकर ठेवावे लागले. मला हे चांगल्या प्रकारे माहीत होतं की तिच्या भावाची कमाई एवढी जास्त नव्हती की तो एकाच वेळी 2-2 नोकर माणसं घरी कामाला ठेवू शकतो. पण मला प्रश्न हा पडला होता की त्यांनी 2 माणसं नोकरीवर का ठेवले होते. पण तेच झालं ज्याचा मी विचार केला नव्हता. माझी बायको माहेरी गेल्यानंतर 4 दिवसांनी DNA रिपोर्ट आला आणि हा रिपोर्ट माझ्या विरोधात होता. म्हणजेच ही मुलगी माझीच होती. या गोष्टीने मला विश्वास तर बसला होता, पण एक परेशानी अजून होती की माझ्या बायकोच्या विरोधात माझ्याकडे एकही पुरावा नव्हता आणि पुराव्याशिवाय मी तिच्या विरोधात काहीच ॲक्शन घेऊ शकत नव्हतो, कारण तिने माझ्या आईवडिलांची सेवा करून तिला त्यांच्यासारखं बनवून घेतलं होतं. जर चुकूनही मी तिला रागावलो किंवा मारझोड केली तर माझे आईवडील उलट मलाच चुकीचं ठरवतील आणि जेव्हा त्यांना कळेल की मी तिच्यावर एवढा चुकीचा आरोप करत आहे तर ते माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे मी गप्प होतो. मी हाच विचार करत होतो की असे कोणते पुरावे माझ्या हाती लागतील की ज्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, कारण ती मुलगी माझी होती. त्यामुळे मी तिला भेटण्यासाठी जात होतो. पण हैराण करणारी गोष्ट तर ही होती की माझी बायको जेव्हापासून माहेरी गेली होती त्यांच्या घरी जो माणूस नोकरीला होता तो आता मला दिसत नव्हता. मी याबद्दल जेव्हा माझ्या मेहुण्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की तो नोकर खूप कामचोर होता, कोणतंच काम नीट करत नव्हता. त्यामुळे आम्ही त्याला कामावरून काढून टाकलं. आणि तसंही आता माझ्या बायकोची तब्येत ठीक आहे, आता ती घरातली सगळी कामं करू शकते. त्यामुळे आम्ही त्या बैलाच नोकरीवर ठेवला आहे. आमचं बोलणं या त्या गोष्टीवर चालू होतं. पण मला एक गोष्ट अस्वस्थ करत होती. मला वाटत होतं की तो नोकर नक्कीच माझ्या बायकोचा प्रियकर होता. पण हैराण करणारी गोष्ट तर ही होती की मी अजूनही माझ्या बायकोच्या विरोधात एकही पुरावा गोळा करू शकलो नव्हतो की ज्यामुळे मी तिला सगळ्यांसमोर ही चरित्रहीन आहे म्हणून सांगू शकेल. तिच्या माहेरी राहिल्यानंतर पूनम काही दिवसांनी परत आमच्या घरी आली, पण तिची रुटीन तीच होती. ती घरातली कामं खूप चांगल्या प्रकारे करत होती आणि कोणालाच नाराज होण्याची संधी देत नव्हती. ती माझी आणि माझ्या मुलीची सुद्धा खूप काळजी घेत होती. पण दर आठवड्याला तिची तिच्या भावाच्या घरी जायची सवय बंद झाली नव्हती. शेवटी माझा सहनशक्तीचा बांध फुटला आणि एके दिवशी ती माहेरी गेल्यानंतर मी लगेच थोड्या वेळाने तिला न सांगता तिचा पाठलाग करत तिच्या माहेरी गेलो. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा तिची वहिनी घरीच होती. मी त्यांना पूनमबद्दल विचारलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि त्या खूप परेशान झाल्या आणि त्या इकडचं तिकडचं बोलू लागल्या. असं वाटत होतं की त्या काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत. थोड्या वेळानंतर मला त्याच रूममधून माझ्या बायकोच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. या अगोदर मी त्याच रूममध्ये माझ्या बायकोला त्या अवस्थेत पाहिलं होतं. मी त्या रूमकडे जाऊ लागलो, पण तिची वहिनी माझ्यासमोर आली आणि मला त्या रूममध्ये जाण्यापासून थांबवू लागली आणि ती म्हणाली की तुम्ही इकडे या, ती तिच्या मुलीशी बोलत आहे. पण मला तर माझी मुलगी दुसऱ्या रूममध्ये झोपलेली दिसत होती. मी त्यांना माझ्यासमोरून बाजूला सारलं आणि सरळ त्या रूममध्ये गेलो. माझ्या डोक्यात तर तेच प्रश्न होते, पण यावेळेस मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं त्याचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. माझी बायको एका बेडजवळ चिटकून खाली बसली होती आणि बेडवर एक 22 वर्षाचा तरुण मुलगा झोपला होता. तो दिसायला खूप छान दिसत होता. माझी बायको त्याच्याशी बोलत होती, पण तो काहीच बोलत नव्हता. मला अचानक असं समोर बघून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ती खूप घाबरली. मी पूनमला विचारलं की हे कोण आहे, तेव्हा ती एकदम गप्प बसली, जणू तिला काहीच सांगायचं नाही. मी त्या मुलाला सुद्धा विचारलं की तू कोण आहेस, पण तो तर फक्त माझ्याकडे बघत होता. तेवढ्यात माझ्या बायकोची वहिनी सुद्धा तिथे आली आणि त्या म्हणाल्या की आता तुम्हाला सगळं काही समजलंच आहे तर तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला सगळं काही जे खरं आहे ते सांगते. थोड्या वेळानंतर तिचा भाऊ सुद्धा तिथे आला
त्यांनी सांगितलं, तो मुलगा ज्याला तुम्ही त्या रूममध्ये पाहिलं तो आमचा लहान भाऊ आहे आणि तो लहानपासून दिव्यांग आहे. तो चालू फिरू शकत नाही. साधारण लोकांपेक्षा सुद्धा त्याचा मेंदू खूप लहान आहे. त्यामुळे तो फार कमी लोकांना ओळखू शकतो. जर आमच्याशिवाय त्याच्यासमोर दुसरं कोणी गेलं तर तो ओरडू लागतो. मी सुद्धा एका हाताने दिव्यांग आहे, पण मी सकाळ संध्याकाळ त्याचं पॅम्पर चेंज करत असतो. माझी बायको आणि मोलकरी त्याची खूप काळजी घेते. त्याला वेळेच्या वेळेला जेवू खाऊ घालते. पण त्याचे कपडे बदलण्याची जबाबदारी अगोदरपासून माझ्या आईने घेतली होती आणि माझ्या आईनंतर त्याचे कपडे माझी बहीण बदलत होती. तो आता खूप मोठा झाला आहे आणि त्याला मला एका बाजूने उठवता येऊ शकत नाही. त्यामुळे माझी बहीण त्याचे कपडे बदलते. त्यामुळेच तुम्ही नकार देऊन सुद्धा माझी बहीण दर आठवड्याला इथे येते. ती माझ्या भावाचे कपडे बदलते आणि त्याला आंघोळ घालायचं कामसुद्धा तिच्याकडेच आहे. जेव्हा पूनम प्रेग्नंट होती तेव्हा याची तब्येत खूप खराब होऊ लागली होती आणि तुम्ही सुद्धा तिला इथे पाठवण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे मजबुरीने तेव्हा आम्ही एक नोकर कामाला ठेवला होता. पण तेव्हा आमचे दिवस खूप मुश्किलने जात होते आणि तो नोकर माझ्या भावाला चांगल्या प्रकारे सांभाळत नव्हता. कारण अशा दिव्यांग माणसांना सांभाळणं खूप अवघड काम आहे. पण माझ्या बहिणीचं मन खूप मोठं आहे. ती तिच्या सासरबरोबरच तिच्या भावाला सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. कारण इतक्या मोठ्या मुलाचे कपडे त्याची वहिनी बदलत आहे ही गोष्ट चांगली वाटत नाही. आणि मी तर एका हाताने दिव्यांग आहे. त्या लोकांचं हे बोलणं ऐकून मला माझीच खूप लाज वाटू लागली. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ही गोष्ट मला अगोदर सांगायला पाहिजे होती. मी पूनमला इथे येण्यापासून अडवलं नसतं. मी तर तिची मदत केली असती. तेव्हा ते म्हणाले की आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून सुरुवातीपासूनच लपवली होती. जर लग्नानंतर लगेच आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगितली असती तर तुम्ही आमच्याबद्दल काय विचार केला असता. त्यामुळे आम्ही विचार केला की जेव्हा आमची बहीण तुमच्या घरी चांगल्या प्रकारे ॲडजस्ट होईल आणि तिच्या लग्नाला काही दिवस होतील तेव्हा आम्ही ही गोष्ट तुम्हाला सांगणार होतो. मी माझी बायको पूनमला म्हटलं, मी खूप वेळेस तुला या रूममध्ये पाहिलं होतं. तेव्हा कदाचित तू तुझ्या भावाचे कपडे चेंज करत होतीस. मी जेव्हा तुला पाहिलं तेव्हा मी तुला खूप चुकीचं समजलं होतं. मी पूनमची माफी मागितली आणि घरी गेल्यानंतर माझ्या आईवडिलांना सुद्धा हे सगळं सांगितलं. माझे आईवडील सुद्धा हे ऐकून खूप हैराण झाले. हे सगळं माहीत झाल्यानंतर मी स्वतः माझ्या बायकोला दर आठवड्याला तिच्या माहेरी सोडून येत होतो आणि तिला मदत सुद्धा करत होतो. आपल्याला आपल्या माणसापासून तीच गोष्ट लपवून ठेवायला पाहिजे जी गोष्ट आपल्याला लपवता येईल. नाहीतर काही गोष्टी लपवल्यामुळे इतक्या घातक होऊ शकतात की त्या आपल्या नात्यात दरी निर्माण करू शकतात. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.